अतिशय छोटासा ग्रंथ आहे, पण हा ग्रंथ जो आहे तो ज्योतिषशास्त्रीय दृष्ट्या फार महत्वाचा ग्रंथ आहे. कारण फलितामधले जे नियम आहेत आतापर्यंतचे, त्या नियमामध्ये या ग्रंथातील नियमांचा फार मोठा वाटा आहे. या नियमांच्या शिवाय फलित सांगणं पूर्ण होऊ शकत नाही. त्यामुळं हे जे काही नियम आहेत ते जर समजून व्यवस्थित घेतले तर तुम्हाला पत्रिका पाहताना कुठल्याही प्रकारची अडचण येणार नाही, त्याची 100% गॅरंटी. वस्तुतः आज आता आपण बघतोय की बरेच असे काही प्रश्न आहेत त्याची उत्तर आपल्याला समाधानकारक देता येत नाही. बहुधा आपण जे इतर क्लासेसमध्ये वगैरे जे शिकलोय त्यामध्ये जे आपण नियम शिकलोय त्या नियमांच्या मध्ये काही कमतरता आहे, म्हणजे त्या नियमामध्ये अपवाद विचारात घेतलेले नाहीत किंवा तडजोड विचारात घेतलेली नाही, त्यामुळे ते नियम आपल्याला 100% अनुभवायला येत नाहीत. यामुळं 4-4, 5-5 वर्ष घालून सुद्धा आपल्या हाताला काय लागत नाही, ती एक खंत राहते किंवा आपल्या रीडिंग मध्ये जो परफेक्टनेस यायला पाहिजे तो येत नाहीये. तो काय येत नाहीये ह्याचं ज्यावेळेला आपण अनालिसिस करतो त्यावेळेला आपण अजून कुठेतरी मागा आहे किंवा अजून काहीतरी आपल्याला असं आहे की जे आपण शिकायला पाहिजे होतं पण आपण शिकलेलो नाहीये, ही भावना कुठेतरी मनात येतेच. काही लोकांनी विनंती केल्यानुसार आपण हे जे काय लघुपराशरीचे 42 श्लोक आहेत ते सर्वसाधारण एक 10 सेशन मध्ये आपण संपवणार आहोत. हे घेण्याचा उद्देश फक्त जे इंटरेस्टेड आहेत, ज्यांना खरंच शिकायचं आहे, त्यांना त्या श्लोकांचा योग्य अर्थ अभिप्रेत जो आहे ग्रंथामध्ये तो मिळावा आणि त्यानुसार त्यांनी लोकांना मार्गदर्शन करावं, एवढाच आहे. हा काही क्लास नाहीये की जेणेकरून बाबा तुम्ही ऍडमिशन घेतलंय आणि आम्ही तुम्हाला शिकवतोय त्याच्याबद्दल तुम्ही आम्हाला फी देताय. एक सोशल रिस्पॉन्सिबिलिटी किंवा तुम्ही शिकताना योग्य मार्गाने शिकावं, जुन्या धार्मिक ग्रंथांची गोडी तुम्हाला लागावी, तुमची जिज्ञासा वाढायला पाहिजे, अभ्यास करण्याची वृत्ती तुमची वाढायला पाहिजे, हा शुद्ध हेतू त्याच्या पाठीमागे आहे. तुम्ही सगळ्यांनी इंटरेस्ट दाखवलात म्हणून आपण आज एका ठिकाणी एकत्र आलेलो आहोत. थोडं वेळ इनकन्व्हिनियंट आहे असं बऱ्याच लोकांच्याकडून येत आहे की संध्याकाळची 8 वाजताची वेळ जी आहे ती स्वयंपाक किंवा बाकीच्या इतर कामासाठी किंवा अजून काही लोक घरी सुद्धा पोहोचलेली नसतील, परंतु त्याचं रेकॉर्डिंग सुद्धा तुम्हाला नंतरच्या काळामध्ये अवेलेबल करून दिलं जाईल, जेणेकरून तुम्हाला प्रत्यक्ष जरी ऐकायला नाही मिळालं तर रेकॉर्डिंग ऐकून तुम्ही शिकू शकता. ठीक आहे. आता तुम्ही प्राथमिक अवस्थेत आहे असं समजून मी तुम्हाला ह्या गोष्टी सांगणार आहे. प्राथमिक अवस्थेत म्हणजे काय की बरेचसे लोक आहेत की ज्योतिषशास्त्राच्या पहिल्या वर्षाला शिकतायत, काही लोकांनी बरीच पुस्तकं वाचलेत पण जुन्या ग्रंथांचं वाचन त्यांनी केलेलं नाहीये किंवा जरी केलं असेल तरी ते त्यांना व्यवस्थित समजलेले नाही. आणि लघुपराशरी जो आहे हा ग्रंथ जो आहे तो बेसिक आहे, म्हणजे तुमच्या पहिल्या आणि दुसऱ्या वर्षाला जे सिलेबस मध्ये जे शिकवलं जातं इतर क्लासेसमध्ये तो सिलेबस इथं आहे. पण तिथं शिकवताना तुम्हाला फक्त कंटेंट शिकवले जातात, हे असं आहे असं शिकवलं जातं. इथं तुम्हाला मी असं का आहे हे एवढं शिकवणार आहे, कारण बऱ्यापैकी ह्यातले सगळे कंटेंट जे आहेत तुम्ही ऑलरेडी शिकलेला आहात. पण ते बघण्याचा दृष्टिकोन आणि ते पत्रिका सोडवताना वापरायचं कसं, या 2 गोष्टी इथं तुम्हाला क्लिअर होतील. आता सुरुवातीला तुम्हाला माहिती आहे ज्योतिषशास्त्र म्हणजे काय. ज्योतिषशास्त्राच्या 3 मुख्य शाखा आहेत, सर्वांना माहिती आहेत. एक आहे सिद्धांत, दुसरा आहे संहिता आणि तिसरा आहे खोरा. आता सिद्धांतामध्ये परत 3 प्रकार येतात. सिद्धांतामध्ये परत 3 शाखा येतात. एकाला सिद्धांत म्हटलंय, तंत्र
आणि करण. आपल्याला त्या सिद्धांतामध्ये जायचं नाहीये. संहितामध्ये परत 7 शाखा येतात. त्या 7 मध्ये शकुन, ग्रहचार, सप्तर्षी विचार, मेदनीय, सामुद्रिक, वास्तू आणि पर्जन्य, एवढ्या शाखा जवळजवळ संहिता ग्रंथामध्ये आहेत. तिसरी शाखा जी आहे त्याला होरा म्हणतो. होरामध्ये जातक, ताजिक आणि प्रश्नकुंडली अशा 3 प्रकारच्या शाखा, मुख्य शाखा आहेत. प्रश्नकुंडली तुम्हाला विषय माहिती आहे. ताजिक म्हणजे वार्षिक कुंडली, रवी कुंडली आपण ज्याला म्हणतो. वर्षारंभी जी पत्रिका येते त्याच्यावरून वर्तवलेलं भविष्य, ताजिक प्रकार. जातक कुंडली हा जो प्रकार आहे, जातक म्हणजे जे आता आपण बघतोय किंवा जे शिकतोय त्याला आपण जातक म्हणतो. त्या जातक मध्ये मुख्य 3 ग्रंथकार होऊन गेले किंवा मुख्य 3 शाखा होऊन गेल्या. एक पराशर, जैमिनी आणि वराहमिहिर. ह्या 3 शाखा किंवा या 3 ग्रंथकारांनी अनेक ग्रंथसंपदा लिहिलेली आहे आणि मुख्यत्वे करून ह्या 3 प्रकारे ज्योतिष वर्तवलं जातं. तिन्हीमध्ये फक्त थोडासा फरक आहे. आपण त्याला 19-20चा फरक जो म्हणतो तो फरक फक्त या 3 शाखामध्ये आहे. तिन्ही प्रकारे तुम्ही भविष्य बघू शकता. तिन्ही ग्रंथांचा तुम्ही अभ्यास करा. त्यापैकी पराशर पद्धतीमध्ये 3 ग्रंथसंपदा आज अवेलेबल आहेत. त्या 3 कुठल्या? एक येतो बृहत पाराशरी. बृहत या शब्दाचा अर्थ दीर्घ किंवा मोठा असा होतो. दुसरा आहे मध्यम पाराशरी, म्हणजे मध्यम स्वरूपाची, जी आकारानं मध्यम स्वरूपाची आहे किंवा त्याच्यामध्ये श्लोक संख्या बृहत पाराशर पेक्षा कमी आहे. आणि तिसरं जे आहे ते तिसरा जो प्रकार आहे तो लघु पाराशरी. लघु पाराशरी म्हणजे काय की लघु म्हणजे लहान, बृहत म्हणजे मोठं, एवढं जरी समजलं तरी पुष्कळ. हा झाला एक ओव्हरव्ह्यू. या ओव्हरव्ह्यू मध्ये तुम्हाला आपण सध्या काय शिकणार आहोत म्हणजे मुख्य 3 शाखा, त्याच्यानंतर त्यांच्या असलेल्या उपशाखा आणि त्या उपशाखेमध्ये असलेले ग्रंथ आणि त्यापैकी एक ग्रंथ आपण शिकणार. म्हणजे जवळजवळ 30 ते 40 प्रकारचे ग्रंथ असणार आहेत आणि त्यापैकी एकच आपण आता बघणार आहोत. म्हणजे उरलेले अजून तुम्हाला अभ्यास करायचा आहे हे सर्वांच्या डोक्यात असू दे. हे अथांग आहे, याच्यासाठी तुम्हाला वेळ द्यावा लागणार आहे, नित्य वाचन करावं लागणार आहे, समजून घ्यावं लागणार आहे. असं जर तुम्ही चालू ठेवला तर साधारणतः 2 ते 3 वर्षाचा अभ्यास तुमचा असाच पद्धतीने कंटिन्यू राहिला तर त्यातलं तुम्हाला मर्म कळायला सुरुवात होते. कंपॅरिझन केलं जातं, क्रिटिकल अनालिसिस केलं जातं आणि त्याच्यावरून तुम्हाला पत्रिकेतले नियम पूर्णपणे व्यवस्थित समजतात आणि वापरायला येतात. पाराशर पद्धतीमध्ये बृहत पाराशर हा जो ग्रंथ आहे तो सुद्धा खूप उपयोगी ग्रंथ आहे. म्हणजे माझं असं मत आहे की सगळ्यांनी लघु पाराशरी आणि बृहत पाराशरी हे 2 ग्रंथ जे आहेत ते घेऊनच ठेवा. तुमच्या संग्रही हे ग्रंथ असायलाच पाहिजेत. हे ग्रंथ ज्यावेळेला तुम्ही वाचाल त्यावेळेला तुम्ही 5 वर्ष उगाच शिकाला असं तुम्हाला अनुभव येईल. या ग्रंथामध्ये एवढं नॉलेज आहे. बऱ्याच पुढच्या परीक्षा ज्या आहेत, शास्त्री परीक्षा असतील, पंडित परीक्षा असतील किंवा ज्योतिषशास्त्रातल्या वरच्या लेवलच्या ज्या परीक्षा असतील त्यामध्ये जे नियम वापरले जातात त्या नियमावरून ज्या कुंडल्या सोडवल्या जातात त्यापैकी पाराशर पद्धतीचा वापर सगळ्यात जास्त केला जातो आणि हा बेस आहे. आता जसं जसं आपले 10 लेक्चर्स होतील त्या 10 लेक्चर मध्ये तुम्हाला लक्षात येईल की हा बेस किती मोठा आहे. ठीक आहे. आता सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे तुम्ही काही येत नाही तुम्हाला असा विचार करून मी तुम्हाला सांगणार आहे. कदाचित काही गोष्टी तुम्हाला माहित असतील पण ज्या गोष्टी तुम्हाला माहित आहेत त्यामध्ये नव्यानं काहीतरी तुम्हाला एखादी गोष्ट समजेल. ठीक आहे.
आता मी स्क्रीन शेअर करतोय तुम्हाला. स्क्रीन दिसते सर्वांना? येस सर. हो दिसते. दिसते का? हा दिसते दिसते. ठीक आहे. तुम्हाला आता एक फोटो तुम्हाला दिसतोय, त्या फोटोमध्ये पृथ्वी आहे, बरोबर. त्या पृथ्वी आता ही सरळ तुम्हाला दिली, पृथ्वी थोडीशी कललेली आहे. तुम्ही इथं जर बघितलं तर उत्तर ध्रुव, दक्षिण ध्रुव, ठीक आहे. म्हणजे हे तुम्हाला सांगण्याचा उद्देश काय आहे, ही कल्पना कशी केलेली आहे. पृथ्वीमध्ये राशीचक्र कसे फिरतात आणि काही शब्दांच्या संज्ञा ज्या आहेत त्या सुद्धा तुम्हाला माहिती असाव्यात. उत्तर ध्रुव आहे, हा दक्षिण ध्रुव आहे. ही जी मध्य रेषा जी जाते, जिथं सूर्य किरण अगदी डायरेक्ट पडतात किंवा सरळ पडतात, त्याला आपण काय म्हणतो, विषुववृत्त. ही गोल पृथ्वी आहे आणि त्या पृथ्वीच्या मध्ये ही जी काही रेषा गेलेली आहे त्या रेषेला आपण म्हणायचं विषुववृत्त. इक्वेटोरियल असा शब्द इंग्रजीमध्ये वापरतात, ठीक आहे. आता दुसरं जे आपण बघणार आहोत हे क्रांतिवृत्त बघणार आहोत. क्रांतिवृत्त. क्रांतिवृत्त म्हणजे काय की पृथ्वीची त्या सूर्याच्या भोवती फिरण्याची, प्रदक्षिणा करण्याचा जो मार्ग आहे त्याला क्रांतिवृत्त असं म्हटलं जातं, ठीक आहे. आता हा क्रांतिवृत्त आहे. त्या क्रांतिवृत्तामध्ये तुम्हाला बऱ्याच प्रकारच्या राशी दिसतात, तिथं मकर, कुंभ, मीन, मेष, वृषभ, मिथुन, कर्क वगैरे वगैरे वगैरे, ठीक आहे. याचा उपयोग तुम्हाला पुढे होणार आहे. हे तुम्हाला आता सांगायचं कारण असं की याचा उपयोग जो आहे तो तुम्हाला पुढे काही शब्द येणार आहेत त्या शब्दामध्ये याचा उपयोग होणार आहे, ठीक आहे. म्हणजे हे झालं पृथ्वीची एक भौतिक आकृती की ज्याच्यामध्ये पृथ्वी कशी आहे, कर्कवृत्त, विषुववृत्त, क्रांतिवृत्त, हे कसं बघितलं जातं हे याच्यामध्ये दिले. आता दुसरा प्रश्न, आपण आता बघितलंय की पृथ्वी गोल आहे, अवकाशामध्ये पृथ्वी स्वतःभोवती फिरत आहे, अंदाजे 1600 किलोमीटर प्रति तास या वेगानं पृथ्वी फिरत आहे आणि ती स्वतःभोवती फिरत फिरत ती सूर्याभोवती सुद्धा फिरत आहे. हे आपल्या सर्वांना माहिती आहे. आणि या अवकाशामध्ये किंवा या आकाशामध्ये, या पोकळीमध्ये पृथ्वीच्या चारी बाजूनी आपली ही 27 नक्षत्र आहेत, ठीक आहे. या 27 नक्षत्रांची विभागणी जी आहे ती 12 राशींमध्ये वाटून दिली आयडेंटिफिकेशनसाठी. ही आपली पृथ्वी आहे, इथं तुम्हाला दिसते ही पूर्ण पृथ्वी आहे. त्या पृथ्वीभोवती ह्या 12 राशी आहेत. या 12 राशीमध्ये जसं कक्षा येतात, आता ही सूर्याची कक्षा आहे, सूर्याच्या कक्षेमध्ये सिंह राशी येते, चंद्राच्या कक्षामध्ये कर्क राशी येते, बुधाची कक्षा आहे, बुध ज्या कक्षेत फिरतो तिथं कन्या आणि मिथुन राशी आहेत. नंतर कन्यानंतर आपल्याकडे तुळा राशी आहे, बुधानंतर शुक्र येतो, शुक्राच्या कक्षेमध्ये तुळा आणि वृषभ राशी येते. नंतर पृथ्वी आहे, आपण पृथ्वीवर असल्यामुळे पृथ्वी आपण विचारात घेत नाही. पृथ्वीनंतर ग्रह येतो मंगळ, मंगळाला तुळानंतर वृश्चिक राशी येते म्हणून वृश्चिक आणि मेष राशी मंगळाला दिले. नंतर मंगळ नंतर कक्षेमध्ये येतो गुरु, गुरुमध्ये आपल्याला धनु राशी आणि मीन राशी आहे. नंतर कक्षा येते शेवटची शनीची, म्हणून उरलेल्या 2 राशी ज्या आहेत त्या मकर आणि कुंभ आहे. याच्यावरून तुम्हाला एक गोष्ट परफेक्ट कळेल की काही ग्रहांना 2-2 राशी का दिलेत. बऱ्याच लोकांचा प्रश्न असतो की बुधाला 2 राशी का दिल्या, शुक्राला 2 का दिल्या गेल्या, मंगळाला 2 का दिल्या गेल्या, गुरुला 2 का दिल्या गेल्या, शनीला 2च का दिल्या गेल्या, शनीला मकर कुंभच का दिली गेली, शेवटची कक्षा. या आकृतीवरून तुम्हाला बरेच काही गोष्टी क्लिअर होतील. आणि त्याचा संदर्भ श्लोक जो आहे तो इथं आहे बघा.
सिंहस्य अधिपती भानु चंद्रश्च कर्कटेश्वर, म्हणजे सिंहेचा अधिपती भानु, भानु म्हणजे रवी, चंद्रश्च कर्कटेश्वर, कर्क राशीचा चंद्र आहे. मेष वृश्चिक भौम कन्या मिथुन अयो बुध, म्हणजे मेष आणि वृश्चिकचा भौम, भौम म्हणजे मंगळ, कन्या मिथुनचा बुध, धनुर्मीन यार देव वेज्य शुक्रो वृषभ तुलेश्वर, देवेज्य म्हणजे गुरु, धनु आणि मीन राशी जी आहे ती गुरुची राशी, शुक्र वृषतुलेश्वर, वृषभ आणि तुळेचा मालक, शनीर मकर कुंभेश इत्तेते राशी नायका, शनीला मकर आणि कुंभ या दोन राशी येतात किंवा या दोन राशींचा तो मालक होतो. ठीक आहे, हे लक्षात आलं का? समजलंय का? येस सर. मी ज्या वेळेला एखादी गोष्ट समजली असेल तर तुम्ही हो म्हणा, नसेल तर नाही म्हणा, पण तुमचा रिस्पॉन्स येणं गरजेचं आहे. हे सांगण्याचा उद्देश तुम्हाला काय आहे हे पुढे कळेल तुम्हाला, कारण हे फार सोपं आहे. याचाच उपयोग तुम्हाला पुढे करायचा आहे. हे जे काय बेसिक नॉलेज आहे हे जर तुमचं पक्क आणि व्यवस्थित असेल तर तुम्हाला पुढचं समजेल, अन्यथा समजणार नाही. ठीक आहे. आता हे तुम्हाला सूर्य, ही आपली सूर्य मालिका आहे. सूर्य मालिकेमध्ये बुध शुक्र अंतर्गत ग्रह आहेत. नंतर पृथ्वी आहे, पृथ्वीवरती चंद्र फिरत आहे, चंद्रानंतर मंगळ आहे, मंगळानंतर गुरु आहे, गुरुनंतर शनी, नंतर मग नेपच्यून, हर्षल नेपच्यून, ज्याला आपण युरेनस आणि नेपच्यून. ठीक आहे. हा परिक्रमा मार्ग आहे. हे ग्रह असे सूर्याभोवती हे सगळे आपापल्या कक्षेमध्ये फिरत असतात. ठीक आहे. ही जनरल कन्सेप्ट आहे की त्या कन्सेप्टनुसार वर कशी स्थिती आहे. खगोल शास्त्र ज्यावेळेला आपण बघत असतो त्यावेळेला सूर्य, त्याच्याभोवती फिरणारे ग्रह याचा अंदाज आपल्याला पाहिजे. ठीक आहे. आता आपण बघतो अमावस्या पौर्णिमा कशी होते. हा जर चंद्र समजा मध्ये आला तर पृथ्वीचा हा भाग जो आहे तो काळखात जातो, कारण चंद्र आणि पृथ्वी आणि सूर्य याच्यामध्ये चंद्र येतो. तो चंद्र जर या बाजूला असेल तर पौर्णिमा अमावस्या, म्हणजे अमावस्या पौर्णिमा हे जे काही योग होतात ते सुद्धा कसे होतात याचंही याच्यामध्ये थोडंफार विश्लेषण तुम्हाला समजून जाईल. ठीक आहे. आता आपण जे हा जो चार्ट बघितला, ह्या चार्ट मध्ये राहू केतू कुठे दिसत नाहीयेत. मुख्य 7 ग्रहांचाच विचार केलाय. आता या फिगर मध्ये तुम्हाला राहू आणि केतू नेमकं कसा असतो हे तुम्हाला याच्यामध्ये समजून येईल बघा. ही जी काय डार्क रेषा आहे ती आहे पृथ्वी, बरोबर. हा पृथ्वीचा प्रदक्षिणा मार्ग आहे. पृथ्वी बरोबर चंद्र सुद्धा प्रदक्षिणा करत आहे. ठीक आहे. आणि हा चंद्र ज्याला प्रदक्षिणा करत 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 जिथं एका बिंदूमध्ये छेदतो किंवा एका बिंदूला पृथ्वीला क्रॉस करतो त्या बिंदूंना राहू आणि केतू असं नाव दिलेलं आहे. आपण म्हणतोय राहू केतू हे काय आहे? छायाग्रह. छायाग्रह ऍक्च्युली ते फिजिकल फॉर्म मध्ये नाहीयेत, कुठल्याही प्रकारे भौतिक स्थितीमध्ये ते आपल्याला दिसत नाहीयेत, परंतु ते छेदन बिंदू आहेत. ठीक आहे. मग ते अशा पद्धतीनं ते छेदन बिंदू तुम्हाला इथं दिसत आहेत. हा चार्ट तर सगळ्यांनी आता तोंडपाठच आहे सगळ्यांना. 4-4 वर्ष ज्यांचं शिक्षण झालेलं आहे त्यांना हा चार्ट पूर्णपणे माहिती आहे किंवा बघितल्यानंतर लक्षात येईल. दृष्टी दिली तर त्यांनी सूर्याची एकपाद, द्विपाद, त्रिपाद, चतुष्पाद, पूर्ण दृष्टी, उच्च क्षेत्र कुठला आहे, नीच कोण कुठल्या राशीमध्ये आहे, प्रत्येक ग्रहाचं इथं अनालिसिस तुम्हाला दिलेलं आहे. शत्रुमित्र कोष्टक पण तुम्हाला इथं दिलेलं आहे. आता हा जो चार्ट आहे शत्रुमित्र कोष्टक, वर करणी तुम्हाला वाटेल की हे किरकोळ आहे, पण
संपूर्ण ज्योतिषशास्त्र या चार्ट वरती अवलंबून आहे. आता तुम्ही म्हणाल हे सगळंच ह्याच्यावरती कसं अवलंबून आहे, तर हो, याच चार्टवर सगळं ज्योतिषशास्त्र अवलंबून आहे. मी परत परत हे वाक्य वापरतोय, हे तुम्हाला पाठच पाहिजे. आणि हे असं का आहे, हे असं का आहे याचं विश्लेषण तुम्हाला मी, आपला जो 25 तारखेचा कार्यक्रम झाला त्या कार्यक्रमामध्ये त्रिकोण सिद्धांत याच्या संदर्भात काही नोट्स दिलेल्या आहेत. त्या नोट्स मध्ये तुम्हाला याची कारणं दिसतील की या ग्रहांना हे ग्रह शत्रू का आहेत, मित्र का आहेत. साध्या सोप्या भाषेत सांगायचं म्हटलं तर त्रिकोणांचे स्वामी एकमेकांचे मित्र असतात, केंद्रांचे स्वामी सुद्धा एकमेकांचे मित्र असतात, केंद्रामध्ये शत्रू मित्र दोन्ही असतात आणि केंद्र आणि त्रिकोणांचे स्वामी मध्ये सुद्धा शत्रू मित्र दोन्ही असतात. तुम्हाला अधिक माहितीसाठी जर तुमच्याकडे त्या नोट्स अवेलेबल असतील तर त्या परत एकदा तुम्ही रेफर करा की ज्याच्यामध्ये त्रिकोण सिद्धांत सांगितलेला आहे आणि त्रिकोण सिद्धांतावरूनच शत्रू मित्रत्व ठरवलं गेलेलं आहे. ज्योतिषशास्त्रामध्ये ज्या वेळेला तुम्ही एखाद्या घटनेचं फळ सांगता त्यावेळेला शत्रू मित्रत्व तुम्हाला माहिती असणं फार गरजेचं आहे. म्हणून हा चार्ट महत्वाचा आहे. कारण ज्या वेळेला एखाद्या गोष्टीचं फळ मिळतं ते फळ मिळत असताना दोन विरोधी गुणधर्माचे ग्रह एकत्र येणं, दोन समान गुणधर्माचे ग्रह एकत्र येणं, एक विरोधी आणि एक समान गुणधर्माचा ग्रह एकत्र येणं, यामुळे जी घटना घडते तीच घटना व्यावहारिक दृष्ट्या शब्दबद्ध केलेली असते. बारकाईने बघितलं तर सूर्याला मित्र कोण येतात, चंद्र मंगळ गुरु. चंद्र मंगळ गुरु त्रिकोणात येतात. शत्रूमध्ये कोण येतं, शनी राहू शुक्र शत्रूमध्ये येतात. बुध तेवढा सम आहे, नपुंसक असल्यामुळे तो सम आहे. चंद्राला बघा, रवी बुध मित्र आहे. समग्रहामध्ये मंगळ शुक्र गुरु शनी, शत्रूमध्ये फक्त आणि फक्त राहू आहे. ही गोष्ट विचार करण्यासारखी आहे. मंगळ बघा, मंगळाला मित्र ग्रहामध्ये रवी गुरु चंद्र आहे, समग्रहामध्ये शुक्र शनी आहे, शत्रुग्रहामध्ये बुध राहू आहे. बुधाला बघा, बुधाला रवी राहू शुक्र मित्र ग्रहामध्ये येतं, समग्रहामध्ये मंगळ शनी गुरु आहेत, शत्रूमध्ये मात्र चंद्र आहे. आता बारकाईने बघितलं तर चंद्राला बुध मित्र आहे पण बुधाला चंद्र शत्रू आहे. गंमत आहे की नाही बघा. गुरु बघा, गुरुला रविचंद्र मंगळ मित्र आहे, शनी राहू सम आहेत, शत्रूमध्ये बुध शुक्र शत्रू आहे. परंतु बुधाला गुरु हा सम आहे. शुक्र बघा, शुक्राला बुध राहू शनी मित्र आहे, गुरु मंगळ सम आहेत, रविचंद्र मंगळ शत्रू आहेत. तेच उलट बघा, इथं गुरुला शुक्र शत्रू पण शुक्राला गुरु सम आहे. शनी बघा, शनीला मित्र ग्रहामध्ये बुध राहू शुक्र, समग्रहामध्ये गुरु आहे आणि शत्रुग्रहामध्ये रविचंद्र मंगळ आहेत. शनीला शत्रूमध्ये चंद्र आहे पण चंद्राला शनी कुठं आहे, सम येतो. प्रेडिक्शन सांगत असताना तुम्हाला हा चार्ट जो आहे तो पूर्ण डोळ्यासमोर असणं गरजेचं आहे. कारण 70 ते 80% तुमचं भविष्य वर्तवलं जातं ते केवळ या चार्ट वरच्या तयार झालेल्या नियमानुसारच वर्तवलं जातं. कुणाचे संबंध कशाशी आहेत, कोण कसं फळ देतं हे ह्या चार्ट वरून येतं. आता ह्याच्या बरोबर मित्र सम आणि शत्रूमध्ये परत त्याने ऍडिशन काय केलंय, तात्कालीन मित्रत्व, तात्कालीन शत्रुत्व,
आता इथं तुम्हाला एक नोट दिले, काय दिले? ग्रह त्या स्थानापासून, एखादा ग्रह एका कुंडलीमध्ये दुसऱ्यापासून दुसरा, तिसरा, चौथा, 10वा, 11वा, 12वा, 2, 3, 4, 10, 11, 12 या ग्रहाशी तात्कालीन मैत्री ठेवतो, बरोबर? आणि त्याच्या उलट 1, 5, 6 आणि 7, 8, 9 म्हणजे उरलेल्या स्थानामध्ये तात्कालीन शत्रुत्व ठेवतो. ठीक आहे. निसर्गता मित्र तात्कालीन मित्र असतात. म्हणजे निसर्गता मित्र आणि तात्कालीन मित्र दोघांचं जर एकच असेल तर अतिमैत्री म्हणतात, आणि निसर्गता शत्रू असतील तर ते तात्कालीन शत्रू पण असतील तर त्यांना अतिशत्रू म्हणायचं. जे ज्यावेळेला हे दोन्ही एकत्र येतात, निसर्गता मित्र आणि तात्कालीन मित्र दोन्ही एकत्र येतात, तेव्हा ते अतिमित्र झाले. दोन्ही शत्रू एकत्र आले तर अतिशत्रू झाले. दोन्ही सम असेल तर त्यांना मित्र म्हणायचं, सममित्र म्हणायचं. दोन्ही शत्रू आहेत, समशत्रू म्हणा. एक मित्र आणि एक शत्रू असेल तर. तुम्हाला एक टास्क देतो, हे जर परफेक्ट समजायचं असेल तर घरी गेल्यानंतर, किंवा आता तुम्ही घरीच असणार आहे सर्व, तुम्हाला ज्या वेळेला रिकामा वेळ असेल त्यावेळेला एक पत्रिका मांडा. त्या पत्रिकेमध्ये एक ग्रह लिहा, सूर्य इथं लिहा. सूर्य किंवा मेष लग्न मांडा, त्यामध्ये सूर्य कुठेही लिहा तुम्ही. तिथून मंगळ शुक्र कुठे येतात बघा, शत्रुग्रहांच्या राशी कुठे येतात बघा. एक जनरल स्टडी म्हणून तुम्ही हे जर केला तर तात्कालीन मैत्री किंवा ही जी पंचदा मैत्री आहे ती तुम्हाला इथं समजेल. अधिमित्र, मित्र, सम, शत्रू, अधिशत्रू. सूर्य मंगळाला अधिमित्र आहे, मित्रत्व 0 आहे. ह्या पत्रिकेवरून अनालिसिस केलेलं आहे, त्याने एक एक्झाम्पल म्हणून दिलेलं आहे. तुम्ही जर बारकाईनं बघितलं तर या कुंडलीवरून तात्कालीन मैत्री कशी बघायची आणि पंचदा मैत्री कशी बघायची ती या कुंडलीवरून तुम्हाला इथं सांगितलेलं आहे. थोडं ह्याच्यावरती फोकस करा, हे कसं दिलंय हे समजून घ्या. त्यासाठी ही जी काय स्टेटमेंट आहेत, हे 4-5 जे आहेत वाक्य, ती एका वहीत लिहून काढा आणि त्या पद्धतीनं हे शत्रू मित्रत्व कोष्टक एकदा समजून घ्या. आपण त्याच्यामध्ये थोडं वेळ वाया घालवायला नको, आपण पुढे जाऊया. ठीक आहे. हे सांगण्याचा उद्देश काय? तुम्ही म्हणाल की हे तर आम्हाला ऑलरेडी माहिती आहे, मग आपण परत काय बघायला लागलोय? परत बघणं गरजेचं आहे. का गरजेचं आहे? कारण ज्या वेळेला आपण शत्रू मित्रत्व बघतो, ज्या वेळेला आपण शत्रू मित्रत्व बघतो तेव्हा ग्रहांचे गुणधर्म आपण विचारात घेतो. कोण कुणाचा शत्रू का आहे? आता चंद्राला बघितलं तर चंद्राला फक्त एकमेव राहू शत्रू आहे, बरोबर आहे. बुध चंद्राचं सुद्धा असंच आहे, उलट सुलट आहे. हे का आहे त्याचं बेसिक लॉजिक लक्षात घ्या तुम्ही. यांचे गुणधर्म ज्या वेळेला तुम्ही बारकाईने अभ्यास करताय तेव्हा तुमच्या लक्षात येतंय की हे का आहे. शत्रू मित्रत्व हे अंगच्या गुणावरती ठरतं असं आपण सगळे म्हणतो. हे 7 किंवा 9 जे ग्रह आहेत ती 9 माणसं आहेत असे समजा, 9 मित्र आहेत किंवा 9 व्यक्ती आहेत. या 9 व्यक्ती ज्या आहेत त्या एकमेकांशी कसे संबंध ठेवतात हे त्यांच्या स्वभाव गुण वैशिष्ट्यावरून ठरतं. ठीक आहे. म्हणजे एखादा रागीट आहे आणि दुसरा शांत आहे, कुणाला कोण आवडतंय कुणाला कोण आवडत नाही, कोण कुठल्या तरी तत्वात असते, कोण दुसऱ्या कुठल्या तरी तत्वात असते. अग्नितत्व जलतत्व एकत्र येऊ शकत नाही, जलतत्व मैत्री होऊ शकते, अग्नितत्व मैत्री होऊ शकते.
तर हे जी काय बेसिक स्वभावाची गुणवैशिष्ट्ये जी आहेत ती तुम्हाला माहित असणं गरजेचं आहे, आणि जी तुम्हाला येतात असं मी समजतो. कारण बऱ्यापैकी इथं जे शिकलेली लोक आहेत ते ॲव्हरेज 4 वर्ष 5 वर्ष तरी कमीत कमी लोकांची झालेली आहेत, 2-3 वर्ष पण प्रॅक्टिस करतायत. त्यामध्ये मी काय फारसं जाणार नाही. ठीक आहे. आपलं आता बघितलं आपण पृथ्वीचं वरचं जे स्ट्रक्चर आहे ते आपण आता थोडक्यात बघितलं. प्रत्येक ग्रहांना 2-2 राशी का दिलेत ते पण आपण त्या फिगरवरून बघितलेलं आहे. या राशींची विभागणी किंवा नक्षत्रांची विभागणी राशीमध्ये केली जाते किंवा राशींची विभागणी नक्षत्रामध्ये केली जाते सोयीस्कर प्रमाणे. मूळ 27 नक्षत्र विचारात घेतलेत. तुम्हाला माहित आहे एका राशीमध्ये 2 पूर्ण नक्षत्र आणि तिसऱ्या नक्षत्राचा एक चरण येतो. अशी 27 नक्षत्र 12 राशीमध्ये विभागली जातात. एक राशी 30 अंशाची असते आणि 12 राशी मिळून 360 अंश म्हणजे आपला पृथ्वीचा गोल बरोबर तयार होतो. पृथ्वी कंटिन्यूस फिरत असते. फिरत असताना 24 तासामध्ये सूर्याची एक प्रदक्षिणा पूर्ण करते. या 24 तासाला 12 राशी पृथ्वीवरून निघून जातात, म्हणजे 12 राशीभोवती पृथ्वी फिरत असते. थोडक्यात एक राशी ज्या वेळेला 12 तासामध्ये फिरते ती राशी म्हणजे लग्न राशी, म्हणजे साधारणतः त्या लग्न राशीचा काळ असतो 2 तास. बेसिक आहे. असं 12 राशी पृथ्वी 24 तासामध्ये पूर्ण करते, तेव्हा आपला एक दिवस होतो. त्या 12 राशी बरोबर ते एक नक्षत्र पूर्ण भोगते, म्हणजे दिवसाला एक नक्षत्र आहे. दिवसाला एक नक्षत्र जर पकडलं तर एका राशीमध्ये 2 पूर्ण नक्षत्र आणि तिसऱ्या नक्षत्राचा एक चरण, म्हणजे असं सर्वसाधारणपणे 9 चरण असतात. तसा अंदाज केला तर 2.25 दिवस चंद्र एका राशीमध्ये राहतो. नॉर्मल कॅल्क्युलेशन आहे ते. तेरा अंश 20 कलेचं एक नक्षत्र आहे, त्यामध्ये 4 भाग केले. 3 अंश 20 कलेचा एक भाग आहे, त्याला आपण नवमांश म्हणतो. बेसिक आहे. 13 अंश 20 कलेमध्ये 4 नवमांश येतात. एका राशीमध्ये 9 नवमांश येतात. 3 अंश गुणिले 3 अंश 20 कला गुणिले 9 केलं तर 30 अंश येतात, म्हणजे एक राशी पूर्ण होते. बेसिक कॅल्क्युलेशन. हे फक्त तुम्हाला रिव्हिजन का घेतोय, ज्यावेळेला आपण पत्रिका एखादी सोडवतोय त्यावेळेला सूक्ष्म स्तरावरती ज्या वेळेला आपल्याला जायचं असतं त्यावेळेला नवमांश कुठले आहेत, दशा कुठली असू शकते, किंवा कालखंड मोजण्यासाठी याचा उपयोग तुम्हाला पुढे होणार. मी जे चार्ट आता तुम्हाला जे दिलेले आहेत त्याची पीडीएफ तुम्हाला मी देणार आहे, तर ते चार्ट ऍटलिस्ट रोज एकदा तरी डोळ्याकडून घाला. ठीक आहे. आता आपण मुख्य पाराशरीकडे वळू. लघु पाराशरी ज्या वेळेला मे बी पाराशर ऋषींनी ज्या वेळेला लिहिली असेल त्यांचा दृष्टिकोन काय होता, पाराशरी लिहिण्यापाठीमागे त्यांचं प्रयोजन काय होतं. त्यांचं प्रयोजन असं, म्हणजे त्यांनी काय मला येऊन सांगितलेलं नाहीये, अनेक ग्रंथांमध्ये पाराशरींच्या बद्दल जी प्रस्तावना लिहिली जाते त्या प्रस्तावनेमध्ये सारांश रूपाने लिहिलेलं आहे की फलिताच्या नियमामध्ये ज्या वेळेला त्रिकोणांचे अधिपती, केंद्रांचे अधिपती, महादशा यांचा विचार करून जे फलित सांगितलं जातं ते तंतोतंत लागू पडतं. म्हणून जे जे लेखक आहेत किंवा जे जे ग्रंथकार होऊन गेले त्यांनी या पाराशरीवरती भाष्य केलेलं आहे, म्हणजे टीका केलेली आहे, आणि अनेक पुस्तकांची रचना परत नंतरच्या काळात झालेली. जेव्हा हे श्लोक 42 श्लोकांची रचना पाराशरींनी केली
तेव्हा त्यांनी या शत्रुमित्रत्व कोष्टकावरून, त्रिकोण सिद्धांतावरून, ग्रहांच्या स्वभावावरून हे नियम श्लोकबद्ध केले. त्यांचा बेस जो आहे तो बेस हाच आहे. याच बेसवरून ते नियम तयार झालेले आहेत. तसं बघायला गेलं तर एका नियमाचं त्यांनी वरून वाचला तर अर्थ एकदम साधा सोपा वाटतो, परंतु त्याच अर्थ लक्षात ठेवून ज्यावेळेला तुम्ही एखादी पत्रिका बघताय त्यावेळेला त्या पत्रिकेतल्या बऱ्याच गोष्टी तुमच्या लक्षात येतील. ते कसं बघायचं आपण हळूहळू बघणारच आहोत. आपण 10 सेशन्स घ्यायचं ठरवलेलं आहे. त्या 10 सेशन्स मध्ये तुम्हाला प्रत्येक सेशन मध्ये कमीत कमी 4 ते 5 श्लोक अभ्यासाला मिळतील आणि त्या 4 ते 5 श्लोकाला एखादी पत्रिका सॅम्पल एक्झाम्पल म्हणून आपण बघणार आहोत, म्हणजे जेणेकरून तो श्लोक त्या पत्रिकेमध्ये कसा लागू पडतो हे आपण बघायचं आहे. मीन व्हाईल तुमच्याकडे काही अशा विशेष पत्रिका आल्या तर त्याही तुम्ही इथं फोरम मध्ये मांडू शकता, जेणेकरून आपल्याला हे श्लोक त्यांना कसे लागू पडतील हे सुद्धा आपण बघायचं. एकदा ते कसे लावायचे किंवा कसे वापरायचे हे कळालं तर पुढचं काम सोपं होऊन जाईल. ठीक आहे, मी परत एकदा स्क्रीन शेअर करतो. सुरुवातीचे काही 3 ते 4 श्लोक जे आहेत ते प्रस्तावनेचे श्लोक आहेत. प्रस्तावनेचे श्लोक म्हणजे काय, लघु पाराशरी ज्या वेळेला सुरुवात करायची होती त्यावेळेला, म्हणजे कुठल्याही ग्रंथाची रचना करत असताना आपण 2 देवतेंची आराधना आवर्जून करतो. 2 देवता कुठल्या, एक आहे गणपती आणि एक आहे सरस्वती. इथं गणपतीचं स्मरण केलेलं आहे. गणपतीचं स्मरण करून पहिल्या श्लोकामध्ये सरस्वतीची उपासना सांगितलेली आहे. म्हणजे एक सूचक आहे. सूचक काय आहे, विद्येची देवता जी सरस्वती आहे तिची उपासना करा असं त्यांना इनडायरेक्टली सांगायचं आहे. तुम्हाला जर याच्यामध्ये गती पाहिजे असेल तर ही गती मिळण्यासाठी तुम्हाला सरस्वतीची उपासना करावी लागेल. सरस्वतीची उपासना का करायची, गणपतीची का करायची नाही? इथं त्यांनी काय दिले, मी श्लोक वाचतो बघा आणि श्लोकाचा अर्थ तुम्हाला सांगतो. श्लोक असा आहे, सिद्धांतोपनिषदम शुद्धांतम परमेष्ठिनम शोणाधरम मह किंचित वीणाधरम उपासमहे. आता विग्रह केला तर बघा, सिद्धांत, सिद्धांतोपनिषदम, शुद्धांत परमेष्ठिनम. शुद्धांत म्हणजे शुद्ध अंतःकरण, परमेष्ठिनम म्हणजे ब्रह्मा, ब्रह्माची. शोणाधरम, शोणाधरम म्हणजे ज्याचे ओठ गुलाबी आहेत, शोणाधरम म्हणजे गुलाबी ओठवाली. सरस्वती, किंचित, किंचित वीणाधर, किंचित, किंचित वीणाधर. वीणाधर म्हणजे वीणाधारक, सरस्वतीच्या हातात वीणा आहे. उपासमहे म्हणजे यांनी सुचवलेलं आहे की तुम्हाला जर या विद्येचा अभ्यास करायचा असेल तर तुम्हाला सरस्वतीची आराधना करायला पाहिजे. म्हणून सरस्वती स्मरण इथं सुरुवातीला केलेलं आहे. या सिद्धांताचं जर तुम्हाला अभ्यास करायचा असेल तर ब्रह्माचं शुद्ध स्वरूप असलेली, अंतःकरणामध्ये वास करणारी, जिचे ओठ किंवा अधर किंवा ओठ हे गुलाबी रंगाचे आहेत, लाल रंगाचे आहेत, जिनं वीणा धारण केलेली आहे, अशा सरस्वतीची आम्ही उपासना करतो. पहिला श्लोक आहे, सरस्वती बुद्धिदाती आणि जिभेवरती वास करणारी आहे. जिभेवरती वास करणारी आहे म्हणजे काय, तर तुमच्या तोंडातून जे काय निघेल ते सत्यच निघायला पाहिजे. ज्योतिषाचं सगळं जे काय
शास्त्राचा अभ्यास जो आहे तो व्यक्त कसा होतो? मुखाद्वारे होतो. तो जे सांगतो त्याच्यावरती होतो. सांगत असताना जर सरस्वती प्रसन्न असेल तर तुमच्या तोंडातून चुकूनही चुकीचं जाणार नाही. शिवाय जे जाईल ते सत्यच जाईल. हा एक अर्थ त्यातनं अभिप्रेत आहे. म्हणजे तुम्हाला ज्योतिषशास्त्राची आराधना, उपासना, शास्त्राचा अभ्यास हे करत असताना सरस्वतीची उपासना करणं फार गरजेचं आहे. सरस्वती ही देवी बुद्धिदाती देवी आहे, वाचासिद्धी देणारी आहे. बुद्धी किती असली तरी त्याचं वाचेवरती नियंत्रण पाहिजे. एखाद्या माणसाला चांगली बुद्धी असते पण वाचा नियंत्रणात नसते. बुद्धी असून वाचा नियंत्रणात असणं ही सरस्वतीची कृपा आहे. बघा तुम्ही, काही लोक खूप हुशार असतात पण वाचेवर नियंत्रण नसते. दोन्ही वेगवेगळं आहे. तर सरस्वतीची कृपा असेल तर तुमचं वाचेवरती नियंत्रण पण येतं. म्हणून पराशरांना सुचवायचं आहे की याचा अभ्यास करत असताना सरस्वतीची उपासना आवश्यक आहे आणि ते आम्ही करतोय. ठीक आहे, हा त्याला पहिला श्लोक आहे. दुसऱ्या श्लोकामध्ये त्यांनी काय म्हटलंय बघा. वयम पाराशरी होरा मनुसृत्यम यथामती उडुद्दाय प्रदीपाख्याम पूर्मी देव विदाम मुदे. वयम वयम म्हणजे आम्ही. पाराशरी, पाराशरी म्हणजे हे काय, लघु पाराशरी किंवा पाराशरी शास्त्र जे आहे, होराशास्त्र, ते. अनुसृत्यम म्हणजे अनुसरण करतोय. यथामती आमच्या बुद्धीनुसार. म्हणजे या पाराशरीचं माझ्या बुद्धीनुसार मी अनुसरण करतोय. उडुद्दाय प्रदीपाख्याम. उडुद्दाय प्रदीप म्हणजे काय? उडुद्दाय या शब्दाचा अर्थ नक्षत्र असा होतो. इथं खाली दिले बघा, उडुद्दाय प्रदीप. उडू म्हणजे नक्षत्र, दाय म्हणजे आयुर्दाय म्हणजे आयुष्य किंवा दशा, प्रदीप म्हणजे मार्गदर्शक. अर्थात नक्षत्र दशा के आधार पर आयुर्दान जानने का पथ प्रदर्शक. म्हणजे या ग्रंथाचा खरा अर्थ असा आहे की नक्षत्राच्या आधारावरती तुमचं आयुष्य जाणून घेणे. ठीक आहे. म्हणजे दुसऱ्या श्लोकामध्ये पाराशरींना काय सांगायचं आहे की मी माझ्या यथावत बुद्धीप्रमाणे प्रस्तुत ग्रंथाची रचना करत आहे. प्रस्तुत ग्रंथ कुठला? लघु पाराशरी. त्याला दुसरं नाव आहे उडुद्दाय प्रदीप. दुसरं नाव काय आहे त्याला? उडुद्दाय प्रदीप. ठीक आहे. म्हणजे ह्या दोन श्लोकामध्ये, पहिल्या श्लोकामध्ये त्यांनी उपासना देवता सांगितले, दुसऱ्या श्लोकामध्ये त्यांनी स्वतःची बुद्धीची मर्यादा पण सांगितली. त्यांनी काय सांगितलंय की मी माझ्या बुद्धीनुसार या शास्त्राची रचना करत आहे असं त्यांनी सांगितलेलं आहे. आता इथं अजून एक गोष्ट आहे की एवढे मोठे ग्रंथकार ऋषी आहेत तरी सुद्धा त्यांनी विनंती वजा इथं सांगितलेलं आहे. त्यांनी मी सर्वस्व आहे असं पण म्हटलेलं नाहीये. त्यांनी शब्द वापरताना यथामती, यथामती म्हणजे माझ्या बुद्धीच्या अनुसरून, अनुसृत्यम म्हणजे मला जेवढं कळले तेवढं किंवा अनुसरून आलेलं आहे तेवढं, अनुभव आलेला आहे तेवढं. दैव विदाम म्हणजे ज्योतिषांच्या प्रसन्नतेसाठी. दैव विदाम मुदे, ज्योतिषशास्त्रातली जी अभ्यासक लोक आहे त्यांच्या प्रसन्नतेसाठी किंवा त्यांच्यासाठी माझ्या बुद्धीच्या अनुसरून मी हा ग्रंथाची रचना करत आहे. किती विनयशीलता आहे बघा. नाहीतर आपल्याकडे काही लोक असे असतात की एखाद्याचं भाष्य असलं की त्याच्यावर ते मीच लिहिले, मीच केलं, याचा खूप मोठा
अहंकार आणि गर्व असतो. तीन नंबरचा श्लोक बघा. आता या 2 नंबरच्या श्लोकामध्ये फक्त त्यांनी काय केलंय, उडुद्दाय प्रदीप. उडुद्दाय याचा शब्दाचा अर्थ नक्षत्र, दाय म्हणजे दशा. म्हणजे त्यांना इथं काय सांगायचं आहे की या ग्रंथाचं मुख्य गाभा नक्षत्र दशेच्या आधारावरती फल सांगणे असं आहे. ठीक आहे. तिसरा श्लोक बघा. तिसऱ्या श्लोकामध्ये त्यांनी काय दिलंय, फलानी नक्षत्र दशा प्रकारेण विवृण्महे दशा विशोंतरी चात्र ग्राह्या नष्टोत्तरीच मता. नष्टोत्तरीन मता. फलानी नक्षत्र दशा प्रकारेण विवृण्महे. विवृण्महे म्हणजे काय, विवेचन करतोय. म्हणजे नक्षत्र दशा प्रकरण जे आहे याच्यानुसार मी याचं विश्लेषण करत आहे, विवेचन करत आहे की ज्याच्यामध्ये दशा विषोंतरी चात्र ग्राह्या, म्हणजे यामध्ये फक्त विषंतरी दशाच मी ग्राह्य धरलेली आहे, न अष्टोत्तरी मता. अष्टोत्तरी दशा इथं अग्राह्य आहे. म्हणजे इथं थोडक्यात एकच गोष्ट त्यांना सांगायची आहे की यामध्ये विषोंतरी दशेनुसारच फल किंवा त्याचं विवेचन करणार आहे. यामध्ये अष्टोत्तरी दशा ग्राह्य धरलेली नाही. ठीक आहे. कारण नक्षत्राच्या आधारावरती जी दशा आहे ती विषोंतरी दशा आहे. आता तुम्हाला माहित असेल ग्रंथामध्ये आपण वाचलेलं आहे दशेचे अनेक प्रकार आहेत. अष्टोत्तरी, विषोंतरी, योगिनी दशा आहेत, कालचक्र दशा आहे. जवळजवळ 42 प्रकारच्या दशा पाराशरीमध्ये बघायला मिळतात. या पाराशरीमध्ये विषोंतरी दशेलाच जास्त प्राधान्य दिले. हा मुख्य या श्लोकाचा अर्थ आहे की आपण विचार करताना फक्त विषोंतरी दशेचा विचार करायचा, अष्टोत्तरी दशेचा करायचा नाही. याचा अर्थ असा होतोय का अष्टोत्तरी दशाच बघायची नाही, तर नाही. काही ठिकाणी तुम्हाला अष्टोत्तरी दशा सुद्धा विचारात घ्याव्या लागतील. तर कुठे घ्यायच्या आहेत अष्टोत्तरी दशा, कुठे विचारात घ्यायच्या आहेत? काय दिलंय बघा. कृष्ण पक्ष की रात्रि में, म्हणजे कृष्ण पक्षाच्या रात्री आणि शुक्ल पक्ष के दिन में जन्म लेने वाले मनुष्यों को अष्टोत्तरी दशा का शुभाशुभ फल मिलता है. काय सांगितलं त्यांनी, कृष्ण पक्षाच्या रात्री आणि शुक्ल पक्षाच्या दिवसा ज्यांचा जन्म आहे त्यांनी त्यांच्या पत्रिका अष्टोत्तरी दशाप्रमाणे एकदा टॅली करून बघा. दुसरा नियम काय सांगितलाय, लग्नेश पासून 4थ्या, 5व्या, 7व्या आणि 9व्या, 10व्या लग्नापासून 4, 5, 7, 9, 10 या स्थानावर राहू असेल तरी सुद्धा अष्टोत्तरी दशेचं शुभाशुभ फल मिळते. दोन्हीमध्ये फरक काय, अष्टोत्तरी दशेला हे 2 नियम आहेत. एवढ्या 2 नियमामध्ये जर असेल जन्म तर अष्टोत्तरी दशा बघा. पण विषोत्तरी दशेला तसा नियम नाहीये. कधी पण जन्माला येऊ दे विषोत्तरी दशा लागू पडते. लक्षात आलं का? विषोत्तरी दशेला महत्व का द्यायचं आहे, बिनशर्त लागू पडते. अष्टोत्तरी दशेला मर्यादा आहेत. अष्टोत्तरी दशेचा त्यांनी कालखंड दिलेला आहे. असं असेल तर अष्टोत्तरी दशेचं शुभाशुभ फळ मिळेल. हा संशोधनाचा विषय आहे. कारण अष्टोत्तरी दशेवरती आपण फारसा विचार करत नाहीये. तरी सुद्धा जर अशी परिस्थिती असेल तर तुम्ही अष्टोत्तरी दशेची फळं सुद्धा बघायला काय हरकत नाही. कधी कधी आपलं रिडिंग चुकतं, दशा आपल्याला अनुभवाला येत नाहीत, त्यावेळेला अष्टोत्तरी दशा येतात का याचाही विचार करणं गरजेचं आहे.
ठीक आहे. पुढं आता या 3 नंबरचा जो श्लोक आहे विश्वंतरी दशेचा, विश्वंतरी दशेमध्ये परत तुम्हाला जर एक्सप्लेनेशन सांगायचं म्हटलं तर विश्वंतरी दशा 120 वर्षाचीच आहे. इथे शब्द वापरताना नक्षत्र दशा प्रकारेन असा शब्द वापरलाय. म्हणजे ही दशा जी आहे ती नक्षत्रावरून आलेली आहे. नक्षत्राप्रमाणे ज्याचा क्रम आहे, नक्षत्राप्रमाणेच याच्या मालकांची दशा येते. केतू, शुक्र, सूर्य, रवी, चंद्र, मंगळ, राहू, गुरु, शनी, बुध. नक्षत्राचा क्रम जसा आहे तसाच या दशेच्या अधिपतींचा क्रम आहे. नक्षत्राचे क्रम कसा आहे? अश्विनी, भरणी, कृत्तिका, रोहिणी, मृग, आद्रा, पुनरसू, पुष्य, आश्लेषा. म्हणजे केतू, शुक्र, सूर्य, चंद्र, मंगळ, राहू, गुरु, शनी, बुध. म्हणून याला म्हटलंय नक्षत्र दशा प्रकारेन. नक्षत्राच्या वरून ही दशा आलेली आहे. श्लोक नंबर 4 फक्त बघूया आणि आपण थांबूया. श्लोक नंबर 4 मध्ये त्यांनी काय दिलंय? श्लोक नंबर 4 जो आहे तो खूप व्यापक आहे. व्यापक अर्थानं काय? बुधेर भवादया सर्वे ज्ञेया सामान्य शास्त्रतः एतशास्त्रानुसारेण संज्ञा ब्रुमो विशेषता. बुधे म्हणजे विद्वान. भवादय भाव आधी संज्ञा आहे. भावादय, भावादय शब्द आहे. भाव म्हणजे माहिती तुम्हाला 12 भाव आहेत. सामान्य शास्त्रता म्हणजे सामान्य ग्रंथावरून. ज्ञेया जाणून घ्यायला पाहिजे. ब्रूम, ब्रूम म्हणजे सांगत आहे. संज्ञा, संज्ञा म्हणजे व्याख्या. म्हणजे सर्वसाधारण या श्लोकाचा अर्थ होतो की हे विद्वानांनो, हे जे काही द्वादश भाव आहेत त्या भावामध्ये त्या भावांना लागू पडणाऱ्या ज्या काय संज्ञा आहेत, ज्या काय व्याख्या आहेत, जे काही शब्द आहेत की जे वारंवार वापरले जातात ते मी तुम्हाला सांगत आहे. ब्रुमो विशेषता म्हणजे विशेष सांगत आहे. एतत् शास्त्रानुसारेण म्हणजे या शास्त्रानुसार या संज्ञा मी तुम्हाला विश्लेषण करून सांगत आहे किंवा स्पष्ट करून सांगत आहे. बरोबर. भावादय म्हणजे भाव आदी संज्ञा आहे असं त्याचं विश्लेषण आहे. भाव आदी संज्ञा म्हणजे भाव आदी म्हणजे काय? भाव, ग्रह, दृष्टी, युती, स्थिती, बल, राशी आणि संबंध. म्हणजे आहे एक श्लोक परंतु त्या श्लोकामध्ये तुम्हाला भाव, ग्रह, दृष्टी, युती, स्थिती, बल, राशी आणि संबंध अशा 7 संज्ञा ज्या आहेत त्या तुम्हाला विश्लेषण करून सांगितल्या पाहिजेत किंवा त्याचं विश्लेषण तुम्हाला माहिती पाहिजे. सर्वांनी पहिल्या वर्षातच ह्या सगळ्या संज्ञा शिकलेल्या आहेत. 12 भावांच्या 12 संज्ञा तुम्हाला खाली दिलेल्या आहेत. प्रथमला आपण काय म्हणतो? तनु किंवा लग्नस्थान. द्वितीयाला धनस्थान. तृतीयाला भातृस्थान किंवा पराक्रमस्थान. चतुर्थाला मातृ किंवा सुखस्थान. पंचमाला संतान किंवा विद्यास्थान. षष्ठाला रोग किंवा शत्रू. सप्तम स्त्रीस्थान. अष्टम मृत्यूस्थान. नवम धर्म. दशम कर्म पिता. एकादश आय आणि द्वादश वे.
आता हे सांगण्यापाठीमाग उद्देश काय आहे की पुढच्या काही श्लोकांच्या मध्ये तुम्हाला ह्या संज्ञा येणार आहेत. धनेश असा शब्द आला तर तुम्हाला लक्षात यायला पाहिजे धनेश म्हणजे द्वितीय स्थानाचा अधिपती. लक्षात आलं. धर्मेश शब्द आला, धर्मेश आला तर काय तुम्ही काय म्हणणार, नवम स्थानाचा अधिपती. तुमच्या पटकन लक्षात आला पाहिजे. अशा पद्धतीनं या 12 भावांच्या 12 संज्ञा आहेत. आपल्याला ग्रह बघायचे आहेत, दृष्टी ग्रहांच्या दृष्ट्या बघायच्या आहेत, युत्या बघायच्या आहेत, स्थिती बघायच्या आहेत, बल बघायचं आहे, राशी बघायच्या आहेत आणि संबंध. एवढ्या सगळ्या गोष्टी आपल्याला इथून पुढं शिकायच्या. तर हा आहे श्लोक नंबर 4. आता हे 3 ते 4 श्लोक जे आहेत तिथपर्यंत जर आपण बघितलं तर हे प्राथमिक आहे. म्हणजे इथं ग्रंथकाराला तुम्हाला फक्त झलक द्यायची आहे. तिने सुरुवात करताना हे तुम्हाला निर्विघ्नपणे ग्रास्प व्हायला पाहिजे, निर्विघ्नपणे समजायला पाहिजे. यासाठी त्यांनी पहिल्या श्लोकामध्ये सरस्वतीची आराधना आम्ही करतोय तुम्हीही करा. म्हणजे ज्योतिषशास्त्र शिकणाऱ्या लोकांनी सरस्वतीची आराधना करायला पाहिजे असं सूचक त्यांनी सांगितलेलं आहे. ज्या वेळेला पहिलं वर्ष तुम्ही सगळे लोक शिकलाय त्यावेळेला जे काही सुरुवातीच्या बेसिक गोष्टी ज्या लिहून दिलेल्या असतील, शत्रुमित्रत्व असेल, गुणधर्म असतील, तत्व असतील, तर नक्षत्रांच्या ग्रहांच्या राशींच्या अनुषंगाने येणाऱ्या सर्व गोष्टी परत परत वाचायला सुरुवात करा. कारण सांगतो की जसं जसं आपण पुढे जाऊ तस तसं फलितामध्ये येणारी सूक्ष्मता तुमच्या लक्षात येत जाईल. किंबहुना मी काही चार्ट तुम्हाला आता ग्रुपला टाकतो ते तुम्ही रोज वाचत जावा, कारण तेच आपल्याला पुढं 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 रिपीट होणार आहे. ठीक आहे. तर आज आपण लघु पराशरी मधले पहिले 4 श्लोक घेतलेले आहेत. पुढच्या लेक्चरला आपण पुढचे 4 किंवा 5 श्लोक घेणार आहोत. ऍव्हरेज 4 ते 5 श्लोकाचा हिशोब केला तर आपण 10 सेशन मध्ये आपण ही लघु पराशरी संपवू शकतो. मे बी जर एक्सटेंड झालं तर आपण पुढेही ते वाढवू. सर्वांना विनंती आहे की पुढच्या वेळेस बरोबर जी क्लासची वेळ आहे त्या वेळेतच जॉईन व्हावा. आज पहिला दिवस असल्यामुळे मी 15 मिनिटं थांबलो, परंतु आयुष्यामध्ये 15 मिनिटं सुद्धा खूप मोठी आणि महत्वाची असतात. वेळ कुणासाठीही थांबत नाही आणि ज्यांना वेळेची किंमत नाही त्याने तर ज्योतिषशास्त्र अजिबात शिकू नये. कारण एका सेकंदामध्ये सुद्धा तुमच्या भावारंभीचे ग्रह बदलतात. कृष्णमूर्ती पद्धतीमध्ये तुम्हाला सूक्ष्म अतिसूक्ष्म ज्यावेळेला तुम्ही जाताय त्यावेळेला काही सूक्ष्म कालावधीमध्ये सुद्धा ग्रह बदलतात. ग्रह बदलले की फळ बदलतं. म्हणून याला फार महत्व आहे. जी लोक वेळ पाळतात तीच लोक आयुष्यात यशस्वी होतात, अन्यथा नाही. इथून पुढच्या कालावधीमध्ये जर या संदर्भात तुम्हाला काही शंका असतील तर ते शंका किंवा ते प्रश्न तुम्ही ग्रुपमध्ये पोस्ट करा, जेणेकरून आपल्याला पुढच्या लेक्चरमध्ये त्याचं समाधान सुद्धा तुम्हाला देता येईल. ठीक आहे. कुणाला काय बोलायचं आहे? कारण आता बरोबर 1 तास आपला झालेला आहे. सुरू करू सर. पुढचा क्लास म्हणजे कंटिन्यू सलग राहतील की कसं 2-3 दिवसांनी? आपण काय करूया, आठवड्यातून 2 दिवस ठेवूया. आज आपण फक्त सुरुवात करायची म्हणून केलेली आहे. सगळ्यांना कन्व्हिनियंट वार कोणता आहे सांगा आणि वेळ कोणती आहे सांगा, त्यावेळेला आपण ते कंटिन्यू करू.
शनिवारी घ्यायचं का संध्याकाळी 8 वाजता परत? चालेल, शनिवार रविवार चालेल. सर्वांचं मत सांगा. शनिवार चालेल सर. ठीक आहे, शनिवारी आणि बुधवारी आपण घेऊ. चालेल चालेल. तुमच्या सोयीनुसार मे बी एखाद दिवस पुढे मागे होईल. आपण ती वेळ जर समजा पोस्टपोन झाली तर आपण तसं ग्रुपला आपण कळवू, म्हणजे जेणेकरून तुम्हाला ती वेळ सोडून दुसरी वेळ ऍडजस्ट करता येईल. ठीक आहे, कुणाला काय बोलायचं आहे? सर एक शंका विचारू का? हा, मगाशी आपण जो तक्ता बघत होतो त्याच्यामध्ये जसं की काही ग्रहांनी जसं हे होतं की चंद्रानं शनीला सम मानलंय, हम्म, पण शनीनं चंद्राला शत्रू मानले, असं बरोबर, बऱ्याच ग्रहाबाबतीत होत आहे. 100% बरोबर आहे. ह्याचं पर्टिक्युलर काय रिझन लॉजिक आहे की कसं, म्हणजे असं? त्रिकोण सिद्धांत जे 25 तारखेच्या कार्यक्रमामध्ये तुम्हाला त्रिकोण सिद्धांताचं एक पॅम्पलेट दिलेलं आहे, ते तुम्ही रेफर आलेला करा. नव्हता त्यामुळे त्याच्याकडे नाहीये सर. अच्छा, असं आहे होय. टाकतो ग्रुपला टाकतो. मरमावर बोट. हा, सांगून सिद्धांत सुद्धा न हा एक आलेला अतिशय महत्वाचा विषय सगळे आहे. सर त्यांनी आपल्याला मागे क्लासमध्ये सुद्धा दिलेत हे नोट्स त्रिकोण सिद्धांतावर. हा, मी अजूनही तुम्हाला सांगतोय, त्रिकोण सिद्धांत हा जो विषय आहे तो अतिशय महत्वाचा आहे. तो जर तुम्हाला समजला तर हे शत्रू मित्र तो कोष्टक तुम्हाला डोळे झाकून समजेल. आपण फार तर एकदा तो रिपीट करू. तुम्ही सांगा, जर तुम्हाला पहिला वाचल्यानंतर जर समजला नाही तर मी तुम्हाला परत एकदा तो समजावून सांगेन, कारण तो अतिशय महत्वाचा आहे. प्रत्येक लग्न मांडा, त्या लग्नामध्ये त्रिकोणात येणाऱ्या राशी लिहून काढा, केंद्रात येणाऱ्या राशी लिहून काढा, त्यांची तत्व लिहून काढा. समजा मेष लग्न आहे, मेष लग्नाची ज्यावेळेला तुम्ही पत्रिका मांडताय त्यावेळेला त्रिकोणामध्ये मेष सिंह धनु, म्हणजे मेषेचा अधिपती मंगळ, सिंहेचा रवी आणि धनुराशीचा गुरु. मेष सिंह धनु तिन्ही एकमेकांचे मित्र आहेत. ठीक आहे, केंद्रामध्ये 1, 4, 7, 10 4 राशी येतात. 4 राशीमध्ये तत्व वेगवेगळे आहेत. अग्नि तत्व आहे, वायू तत्व आहे, जल तत्व आहे, पृथ्वी तत्व आहे, संमिश्र आहे. त्यामध्ये 2 तत्व एकत्र आल्यानंतर हानी होणार नाही ते मित्र आहे, आणि 2 तत्व एकत्र आल्यानंतर हानी होणार आहे ते शत्रू. म्हणून सांगतोय की तुम्ही हे चार्ट घरी मांडा, एका वहीत मांडा, कोऱ्या कागदावरती मांडा. मेष लग्नापासून मीन लग्नापर्यंतच्या 12 कुंडल्या मांडा, त्यांचे अधिपती त्यात मांडा, त्यांची तत्वामध्ये अग्नि तत्व, पृथ्वी तत्व, वायू तत्व, जल तत्व, 4 तत्व मांडा. चर स्थिर द्विस्वभाव हे पण मांडा. आणि अग्नितत्व, चरतत्व, अग्नितत्व, पृथ्वी तत्व, अग्नितत्व, जलतत्व, स्थिर द्विस्वभाव हे कुठं कुठं एकत्र येतात हे पहा. त्यांचे गुणधर्म कुठं कुठं एकमेकांना ओव्हरलॅप होतात, विरोधात्मक भूमिका येतात. जिथं विरोधात्मक भूमिका आहे, विरोधात्मक गुण आहे ते शत्रू. जिथं विरोधात्मक गुण नाहीत ते मित्र. समोर शत्रू मित्रत्वाचं कोष्टक ठेवा आणि ह्या 12 लग्नाच्या 12 कुंडल्या ज्याच्यामध्ये तत्व आणि चर स्थिर द्विस्वभाव लिहिलेलं चार्ट दोन्ही तुम्ही कम्पेअर करा. असा एक्सरसाइज तुम्ही घरी बसून जेव्हा स्वतःहून कराल तेव्हा तुम्हाला हळूहळू शत्रू मित्रत्व कोष्टक समजेल. 2 गट तयार झालेत, रवी चंद्र मंगळ गुरु, दुसरा बुध शुक्र शनी. दोन्ही गट एकमेकांचे शत्रू आहेत. दोन्ही गटातले ग्रह एकमेकांचे मित्र आहेत पण परस्पर शत्रू आहेत.
हे ज्या वेळेला तुम्ही त्रिकोण सिद्धांतानुसार बघाल त्यावेळेला तुम्हाला पक्क समजेल की हे शत्रू मित्रत्व कसं ठरवलं गेलेलं आहे. आणि बहुतांशी नियम हे या शत्रू मित्राच्या नियमावरतीच पुढे दिलेले आहेत. एखाद्या भावाचं फल शुभ मिळणार की अशुभ. एक तुम्हाला सॅम्पल एक्झाम्पल सांगतो. मेष लग्न आहे. मेष लग्नाचा नैसर्गिक कुंडली आहे. समजा मेष लग्नाची कुंडली आहे की ज्याच्यामध्ये एक आकडा लिहिलाय. आपण माहित आहे तनु किंवा लग्न भावाचा मुख्य अधिपती रवी, त्याच्यामध्ये मेषरास पडली म्हणजे मंगळ. रवी मंगळ मित्र आहेत. परंतु त्याच्यामध्ये जर शनी असेल, मेष लग्नाला शनी असेल, तर मेष लग्न किंवा लग्न स्थानावरून ज्या ज्या गोष्टी पाहिल्या जातात त्याच्यामध्ये विघ्न आहे, त्याच्यामध्ये इश्यू क्रिएट होतात. आरोग्य बघतो, मग आरोग्याच्या तक्रारी सुरू होणार. तो शनी ज्या ज्या ठिकाणी दृष्टी टाकेल त्या ठिकाणच्या राशी किंवा त्या ठिकाणचे मूळ मालक जर त्याचे मित्र असतील तर शुभ फळ देणार. जर शत्रू निघाले तर अशुभ फळ देणार. हे मॅट्रिक्स आहे. हे मॅट्रिक्स तुम्हाला जर अनुभवायचं असेल तर सूक्ष्म दृष्टी पाहिजे. तुम्ही वर वर बघू नका. तुम्हाला जर त्याच्या आत जायचं असेल तर तुमची दृष्टी सूक्ष्म पाहिजे. छोट्या छोट्या गोष्टींच्याकडे बघणारी पाहिजे. तर तुम्हाला याचा गर्भित अर्थ समजेल. आणि हा अर्थ तुम्हाला एकदा समजला तर फलिताचे नियम समजायला काय अवघड नाहीये. जसं कोबी असतो, कोबीला कसं आवरण असतात. एक आवरण काढलं तर त्याच्या खाली परत एक दुसरं असतं. ते आवरण काढलं तर त्याच्या परत आणि खाली आवरण असतं. तसं या कुंडलीमध्ये सुद्धा आवरण आहे. ग्रह वरचं आवरण आहे. राशी 2 नंबरचं आवरण आहे. नैसर्गिक मालक 3 नंबरचं आवरण आहे. या तिन्ही आवरणामध्ये नक्षत्र मुख्य भूमिका बजावतात. कोण कुठं बसलंय, कोण कुणाच्या नक्षत्रात बसलंय, त्याचा नक्षत्राचा अधिपती कुठल्या कुठल्या भावांचा स्वामी होतो, हे सूक्ष्म आहे. असा जर तुम्ही बारीक विचार करायला शिकला आणि तो विचारानं तुम्हाला पत्रिका सोडवायला जमली तर तुमचं उत्तर 100% बरोबर येईल. आपण पुढे बघू. जसं जसं आपल्याला एक एक श्लोक समजत जाईल तस तसं आपल्याला या गोष्टी कळायला सुरुवात होती. मी असं 100% म्हणणार नाही की हे 42 श्लोक शिकल्यानंतर तुम्हाला सर्व काही समजेल. पण मी खात्रीनं सांगू शकतो हे 42 श्लोक शिकल्यानंतर अभ्यास कसा करायचा किंवा विचार कसा करायचा किंवा नियम कसे वापरायचे एवढं तरी तुम्हाला ऍटलिस्ट कळेल. हाच उद्देश आपला आहे. सूक्ष्म स्तरावरती जाऊन विचार करायला आपल्या बुद्धीला प्रेरणा द्यायची. आपलं तर्कशास्त्र जे आहे ते नियम समजावून घेण्याकडं थोडं थोडं करून तुम्हाला वळवावं लागेल. तुम्हाला चिंतन करावं लागेल, विचार करावा लागेल, तुम्हाला मनन करावं लागेल, तुम्हाला प्रश्न पडले पाहिजेत. आता ज्योतिरामनं खूप छान प्रश्न विचारलाय. शनीला चंद्र शत्रू दिलाय पण चंद्राला शनी सम आहे. चंद्राला बुध सममध्ये दिलाय पण बुधाला चंद्र शत्रू दिलाय. चंद्राला फक्त एकच शत्रू दिलाय राहू. बाकीमध्ये मित्र आणि सम दिलेत. हा का फरक आहे? हा प्रश्न पडले पाहिजेत तुमच्या. आणि याला सर्वस्वी कारणीभूत आहे त्रिकोण सिद्धांत. ज्योतिषशास्त्रामध्ये त्रिकोण सिद्धांताला खूप महत्व आहे. निम्म्यापेक्षा जास्त ज्योतिषशास्त्र हे त्रिकोण सिद्धांतावरतीच अवलंबून आहे. केंद्र त्रिकोणात पडणाऱ्या राशींचे, त्यांच्या अधिपतींचे परस्पर संबंध कसे आहेत, त्यामध्ये अग्नितत्व म्हणजे जी 4 तत्व आहेत ती तत्व चर स्थिर द्विस्वभाव
हे गुण हे परस्पर संबंधानं तुम्हाला एका कागदावरती मांडून तुम्ही अनालिसिस करायला सुरुवात करा, तर तुमच्या लक्षात बऱ्याच गोष्टी नव्यानं येतील. तुम्ही म्हणताय तेवढं हे हलक्यात घेऊ नका. हे ज्याला समजलं त्याला पुढचं सगळं येणार. पण जो इथं अडकतोय, तुम्ही फक्त शत्रुमित्र तो कोष्टक पाठ करशिला, पाठ करून उपयोग नाही, पण त्याचा गर्भित अर्थ लक्षात घेण्याचा प्रयत्न करा. जसं मी आता तुम्हाला उदाहरण दिलं, मेष लग्न आहे, मेष लग्नाला लग्नी शनी आला, वरच्या स्तरामध्ये शनी आहे, खाली मेष राशी म्हणजे मंगळ आहे, त्याच्या खाली मूळ मालक म्हणजे रवी आहे. त्यात पण समजा मंगळ मेष राशीमध्ये मंगळ भावारंभ जो आहे तो कृत्तिका नक्षत्रावर आहे, शनी कृत्तिका नक्षत्रावर आहे आणि तीव्र अशुभ फळ मिळणार. एवढं डीप मध्ये तुम्हाला जाता यायला पाहिजे. कॉम्बिनेशन 12 राशी, 9 ग्रह, 27 नक्षत्र, गुण, स्वभाव, गुणधर्म यांचं कॉम्बिनेशन करायचं. हे कॉम्बिनेशनच तुम्हाला प्रेडिक्शन पर्यंत नेणार आहे. ग्रंथकारांनी दुसरं काही केलेलं नाहीये. कॉम्बिनेशन फक्त मायन्यूट म्हणजे मायनर लेवलला ऑब्झर्वेशन करून हे नियम ठरवलेले आहेत. जसं आपण एक एक नियम बघू तसं तसं हे आपल्याला क्लिअर होत जाईल. त्रिकोण सिद्धांताचं नोट्स पण मी आता ग्रुपला टाकतो, तुम्ही सगळ्यांनी परत एकदा रीड आउट करा. तुम्हाला खूप काही गोष्टी त्यामध्ये लक्षात येतील. इव्हन त्याच्यामध्ये विश्वंतरी दशा 120 वर्षाचीच का आहे, 120च वर्ष, 125 का नाही, 115 का नाही, 130 का नाही, हे सुद्धा लक्षात येईल. दशेचा क्रम घेताना मंगळानंतर राहूच का घेतला ते सुद्धा याच्यामध्ये लक्षात येईल. बुधानंतर केतू का घेतला हे सुद्धा लक्षात येईल. खूप काही गोष्टी तुमच्या याच्यामध्ये क्लिअर होतील की ज्या तुम्ही पहिला कधीही ऐकलेलं नाही किंवा त्या दृष्टिकोनातून विचार केलेला नाही. माझा एकच उद्देश आहे की तुमची विचार करायची क्षमता आणि तर्कबुद्धी वाढवायची आहे आणि ती योग्य मार्गातनं वाढवायची आहे, जेणेकरून तुमची जिज्ञासा वाढेल आणि तुम्ही जास्तीत जास्त वाचन कराल, अभ्यास कराल आणि केलेल्या वाचनाचा आणि अभ्यासाचा व्यवहारात अनुभव घ्याल. एवढा एकच उद्देश हे सर्व करण्यापाठीमागे आहे. आणि तो उद्देश तुम्ही लोकांनी सफल करणं की न करणं वैयक्तिक तुमच्या हातात आहे. द्यायचं काम आम्ही करेन, पण दिल्यानंतर ते मनन करणं, चिंतन करणं आणि त्या अभ्यासात वापरणं हे सर्वस्वी काम तुमचं आहे. ठीक आहे. अजून कोणाला काय बोलायचं? सर, नैसर्गिक शत्रुमित्र ठरवण्यासाठी आणखी एक कन्सेप्ट सांगितला जातो. ते जो ग्रह आहे त्याची मूल त्रिकोण राशी लग्नी घेतली, लग्नी घेतल्यानंतर 3, 6, 11 म्हणजे उच्च स्थान आणि सप्तम म्हणजे मारक आपलं ह्या 4 स्थानातल्या राशींचे मालक हे शत्रू होतात आणि बाकीचे सगळे मित्र होतात, असा एक कन्सेप्ट आहे. आणि जे शत्रू मित्र होतात, जे एक राशी शत्रू आणि एक राशी मित्र, तर ते सम होतात. हा एक कन्सेप्ट आहे. एवढ्यासाठीच मी तुम्हाला आता सांगितलं की मेष लग्नाप्रमाणे 12 लग्नाच्या कुंडल्या मांडा, त्याच्यामध्ये येणारे अधिपती बघा. शत्रू मित्रत्वाच्या कोष्टकावरून कोण कुणाचं मित्र मध्ये येतंय, कोण कुणाचं शत्रू मध्ये येतंय, हे एक स्टडी आहे, एक टास्क आहे. ते टास्क सगळ्यांनी करा. कोरे कागद घ्या, वही घ्या, त्या वहीमध्ये 12 प्रकारच्या 12 कुंडल्या मांडा, शत्रू मित्र तो कोष्टक समोर ठेवा, त्याच्यामध्ये एक ग्रह दुसऱ्या ग्रहाचा कसं शत्रू होतो, कसं मित्र होतो, ती स्थानं कुठली कुठली आहेत त्याचे ठोकताळे तुम्ही स्वतःहून मांडा. कुणी सांगण्यापेक्षा तुम्ही सगळ्यांनी हा टास्क एकदा करून बघा. तुमच्या लक्षात नव्यानं बऱ्याच काही गोष्टी येतील. करून बघायचं आहे सर्वांनी. आणि मला पुढच्या क्लासमध्ये सांगा की आम्ही हे केलेलं आहे आणि ह्याच्यामध्ये आम्हाला हे म्हणजे निष्कर्ष
किंवा रिझल्ट आम्हाला आलेले आहेत की शत्रू मित्रत्वामध्ये आता जसं तुम्ही सांगितलं 3-6-11 मध्ये शत्रू आहेत, 5-9 मधले मित्र आहेत, तसं तुम्हाला आणखी काय त्यातनं नियम किंवा कॉमन गोष्टी सापडतात का ते बघा. 1 तासभर काढा मोकळा वेळ. बरोबर आहे ना सगळं सर? ओके सर, ओके, अगदी बरोबर. एकदा करून बघा. मी सांगेनच, पण मी सांगण्यापेक्षा या पद्धतीने एकदा जावा, तुमची तर्कबुद्धी आपोआप वाढेल. तुम्हाला लक्षात यायला सुरुवात येईल की हे कसं, सिद्धांत कसे मांडलेले आहेत, हे कसं ठरवलेलं गेलं आहे, हे तुमच्या पटकन लक्षात येईल. तत्व मांडून बघा. अग्नितत्व त्रिकोण स्थानामध्ये येतात. कुठलंही तत्व असेल तर त्रिकोण स्थानामध्ये येतं, ते बघा. त्रिकोण राशी एकाच तत्वाचे येतात हा, आणि असं केंद्रात छोटे जे नियम आहेत, छोट्या छोट्या गोष्टी ज्या आहेत ते तुम्ही एकदा कागदावरती ह्या निसर्ग कुंडल्या मांडा. प्रत्येक लग्नाच्या कुंडल्या मांडा. त्यामध्ये तत्व लिहा, त्यामध्ये चरस्थिर द्विस्वभाव लिहा, कुठं कुठं येतात, त्या स्थानांचे नंबर काय आहेत, त्यांना काय काय म्हणतात, त्याचे ठराविक ठोकताळे तुम्ही घ्या, ते लिहून काढा. म्हणजे शत्रू मित्र तो कोष्टक तुम्हाला पूर्णपणे समजेल आणि ते प्रेडिक्शन मध्ये कसं वापरायचं हे आपण पुढे बघणारच आहोत. ठीक आहे, थांबूया आपण आज इथं. सर एक शंका विचारू काय? आपण ज्यावेळी नैसर्गिक शत्रुमित्र बघतो, पण ज्यानंतर आपण ज्यावेळी तात्कालिक मैत्री हा चार्ट रेफर करतो किंवा पंचदा मैत्री रेफर करतो, त्यावेळी जे नैसर्गिक शत्रू असणारे तात्कालिक ह्याच्यामध्ये मित्र वगैरे बनतात. मग ते फलादेशामध्ये ती फळं त्या पद्धतीनं चेंज होतात का? आणि तसं होत असेल तर मग नैसर्गिक मैत्री शत्रूचा बेस मग कसा पकडायचा? पुढे आपण संबंध बघणार आहोत. पुढे आपण बघत असताना आता 4थ्या श्लोकामध्ये जसं त्याने दिलेलं आहे, संज्ञा दिलेलं आहे. संज्ञामध्ये भाव आहे, ग्रह, दृष्टी वगैरे वगैरे. त्याच्यामध्ये संबंध नावाची एक संज्ञा आहे. संबंधामध्ये 4 प्रकारचे संबंध आहेत: युती, दृष्टी, क्षेत्र. अशा प्रकारचे संबंध ज्या वेळेला आपण विचारात घेतो त्यावेळेला तात्कालीन मित्र, अधिमित्र, पंचदा मैत्री, निसर्गता असणारे मित्र, या सगळ्या गोष्टींचा उपयोग तिथं होणार. आता तात्कालीन मित्र मध्ये, तात्कालीन शत्रूमध्ये बुधचंद्र, शनिचंद्र, गुरु शुक्र किंवा असे काही ग्रह आहेत की ते एकमेकांना सममध्ये येतात पण दुसऱ्याला शत्रूमध्ये येतात. डायरेक्ट शत्रू मित्रत्वामध्ये ग्रह कमी आहेत, पण समशत्रू सममित्र मध्ये सुद्धा ग्रह आहेत. एका ग्रहाचे 9 ग्रहांशी असलेले शत्रूचे संबंध, 9 ग्रहांशी असलेले मित्रत्वाचे संबंध, वाईस वर्सा. हेच संबंधावरून फलित तयार झालेली आहेत. याच संबंधावरून ते शुभ फल देणार का अशुभ फल देणार. तात्कालीन मित्र मैत्रिणी जरी झाल्या, मित्र झालं, तात्कालीन शत्रू जरी झालं, ते कुठल्या भावाचे होतात याचा सुद्धा नियम मगाशी दिले. 2, 3, 2, 3, 4, 9, 10, 11 तात्कालीन मित्र आहेत. मगाशी तुम्हाला त्याच्यामध्ये दिलेलं आहे. संबंध ठेवतात, तात्कालीन मित्रत्वाचे संबंध ठेवतात असा शब्दप्रयोग केला त्यांनी. कायमस्वरूपी मैत्री नाहीये. गणितामध्ये तात्कालीन मित्र असणारे ग्रह दशा पद्धतीमध्ये आपल्याला शुभ फल देतात. ज्या वेळेला आपण दशा प्रकरण पुढे बघू त्यावेळेला या गोष्टी तुम्हाला ओघानं पुढे येणारच आहे. आता फक्त मी जे सांगतोय ते तुम्ही सुरुवातीला करा. आज तुम्हाला मी काय सांगितलंय, मेष लग्नाप्रमाणे 12 लग्नाच्या कुंडल्या मांडा. त्याच्यामध्ये तुम्हाला शत्रू मित्रत्व प्रकर्षानं कसं दिसतंय, हे जे चार्ट आहेत ते तुम्हाला कसं तिथं रिफ्लेक्ट होतात आपापल्या बुद्धीप्रमाणे मांडून बघा. तुम्ही हे केल्याशिवाय
तुम्हाला त्यातलं गर्भित अर्थ कळणार नाही. आणि माझं चॅलेंज आहे, ज्यावेळेला तुम्ही हे करायला सुरुवात कराल त्यावेळेला तुम्हाला ते आणखी जास्त योग्य पद्धतीने समजेल. ठीक आहे. मेल्याशिवाय स्वर्ग दिसत नाही, तसे केल्याशिवाय तुम्हाला त्यातला अर्थ कळणार नाही. ठीक आहे, थांबूया आपण. ओके सर, शुभरात्री. ओके, शुभरात्री. शनिवारी संध्याकाळी 8 वाजता परत भेटू.